यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50. नीट पेपर फुटी प्रकरणी कोर्टानं केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयाला नोटीस बजावली. आपण अजूनही धडा शिकलेलो नाही. नीट गोंधळावर सुप्रीम कोर्टानं हे भाष्य केलंय. नीट पेपर फुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी मनीषा हवलदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआय तपासात नवी धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी मनीषा हवलदारच्या मोबाईलमध्ये गॉड नावानं सेव्ह असलेला क्रमांक तेजस शहा या विद्यार्थ्याचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डॉक्टर उषा नावाने सेव्ह असलेला क्रमांकही तपासाच्या केंद्रस्थानी आहे. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयच्या तपासात एनटीए पॅनलमध्ये रसायनशास्त्र विषयाच्या एका तज्ज्ञ प्राध्यापिकेची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आलेली आहे. मनीषा या सगळ्यामध्ये आपण बघतोय की अटक मुख्याध्यापिका मनीषा हवलदार हिनं चौकशीमध्ये या तज्ज्ञांच्या सांगण्यावरून प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याची माहिती दिल्याचं सूत्रांकडून कळत आहे. नीट पेपर फुटी तपासामध्ये नवं वळण आलेलं आहे. नीटचा पेपर आणि नोट्स रद्दीमध्ये विकले गेल्याची सूत्रांची माहिती आहे. लातूरमधील जवळपास 50 रद्दी विकत घेणाऱ्यांची आता सीबीआय चौकशी होणार आहे. रद्दीत गेलेल्या कागदपत्रांचा तपास होणार आहे. सीबीआय पुराव्यांची जोडणी करण्यात व्यस्त आहे. लातूरमध्ये तपासाचा फास आणखी आवळला जातोय. रद्दी विक्रेते आणि खरेदीदार ही तपासाच्या रडारवर आहेत. शिवराज मोठेगावकरचा जुना व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओमध्ये तो पेपर फोडणाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी असं म्हणतोय. मात्र आज तोच मोठेगावकर पेपर फुटी प्रकरणामध्ये जाळ्यात अडकलाय. नीट परीक्षेतील गोंधळावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकांकडून नीटमध्ये मिठाचा खडा टाकला जातोय. पेपर फुटी प्रकरणात कुणालाही सोडणार नाही असा इशारा फडणवीस यांनी दिलाय. नीट पेपर फुटीनंतर लातूरच्या कोचिंग परिसरावर प्रशासनानं मोठा निर्णय घेतलेला आहे. कोचिंग, वसतिगृह, खानावळ तत्काळ बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले. या निर्णयाला विद्यार्थ्यांकडून विरोध होतोय. कोचिंग, वसतिगृह, खानावळ बंद झाल्यास आम्ही राहायचं कुठं, अभ्यास करायचा कसा, असा सवाल विद्यार्थ्यांनी प्रशासनाला केलाय. नीट पेपर फुटी प्रकरणी बीडमध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे. सामाजिक कार्यकर्त्यांकडून निदर्शनं करण्यात आली आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर डिझेल वाहतुकीवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये तब्बल 87,76,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. या प्रकरणी एकूण 10 आरोपींविरोधात विविध गुन्हे दाखल करण्यात आले. मीरा रोडमध्ये आगामी बकरीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एका खासगी गृहनिर्माण सोसायटीमध्ये रूट मार्च आयोजित केला. कोणीही नियम मोडू नये आणि सोसायटीमध्ये कुर्बानीचे प्राणी आणू नयेत याची खात्री करण्यासाठी रूट मार्च आयोजित करण्यात आला होता. छत्रपती संभाजीनगरातील शेंद्रा, बिडकीन आणि वाळूज तिन्ही प्रमुख औद्योगिक क्षेत्रांना जोडणाऱ्या रस्त्यांचं काम आता अत्यंत वेगवान टप्प्यामध्ये आलेलं आहे. या प्रकल्पाचं सर्वेक्षण आणि तांत्रिक कागदपत्रांचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. त्या 2 दिवसांमध्ये रस्त्याची अंतिम अलाइनमेंट निश्चित होण्याची दाट शक्यता आहे. नाशिककर का 44 वर्षीय ब्रेन डेड महिला डॉक्टरच्या कुटुंबानं दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे 5 गंभीर आजारी रुग्णाला नवं जीवन मिळालंय. किडनी, लिव्हर आणि नेत्रदानासारख्या अत्यंत संवेदनशील निर्णयामुळे समाजासमोर मोठा आदर्श ठेवलाय. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर टर्मिनल सज्ज झालेलं आहे. विमान कंपनी ही थेट बँकॉक विमानसेवा सुरू करण्यासाठी तयार आहे. पण छत्रपती संभाजीनगर विमानतळाची आंतरराष्ट्रीय भरारी केवळ एका सरकारी मंजुरी अभावी अडकून पडली आहे. विधान परिषद निवडणुकीचे पडघम वाजले असून नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी 18 जून रोजी 9 केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे याबाबतची अधिसूचना जाहीर करणार आहेत. राज्यातील रस्ते अपघात मृत्यूदरामध्ये सलग 3ऱ्या महिन्यामध्ये 8% घट झालेली आहे. सुरक्षित प्रवासासाठी परिवहन विभागानं राबवलेल्या विविध उपाययोजनांना यश मिळाले. जानेवारी ते एप्रिल 2026 या कालावधीमध्ये अपघाती मृत्यूंच्या संख्येमध्ये मागील वर्षाच्या तुलनेमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
अकोला जिल्ह्यात गेल्या काही वर्षात नदीपात्रात वाढलेली घाण, झाडझुडपं आणि अतिक्रमणांमुळे नदीचं अस्तित्व धोक्यात आलं होतं. पावसाळ्यात काटेरी झाडांमुळे पाण्याचा प्रवाह अडत असल्यानं पूरस्थिती निर्माण होत होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी गावातील काही युवकांनी पुढाकार घेत नदी पुनरुज्जीवन अभियान सुरू केलंय. नाशिक जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा अधिक तीव्र झालेल्या आहेत. जिल्ह्यातील 109 गावांसह 238 वाड्यांना दररोज 118 टँकरच्या 256 फेऱ्यांद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. उन्हामुळे धरणातील पाणी साठ्यातही घट झाली आहे. नाशिक जिल्ह्यात 7 मोठे आणि 19 मध्यम असे एकूण 26 प्रकल्प आहेत. सर्व मिळून 30.4% उपयुक्त पाणी साठा शिल्लक राहिला आहे. बोरिवलीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मृत्यूच्या मालिकेनंतर सिंहांच्या मृत्यूनंतर अहवालानं एकच खळबळ उडालेली आहे. बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून उपचारासाठी गोरेवाडा वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रामध्ये आणलेल्या भरत या आशियाई सिंहाच्या वैद्यकीय अहवालानं वनविभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. सिडकोच्या घरांच्या सोडतीला पुन्हा एकदा विलंबाचा फटका बसलेला आहे. विधान परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे 21 मे रोजी होणारी सोडत अखेर पुढे ढकलली आहे. त्यामुळे 19,000 अर्जदारांची प्रतीक्षा आणखी लांबणीवर पडली आहे. इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. आतापर्यंत 11,96,764 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेत. मात्र वेबसाईटवरील तांत्रिक अडथळ्यांचा विद्यार्थ्यांनी पालकांना सलग तिसऱ्या दिवशीही सामना करावा लागतोय. आरटीआय अंतर्गत खासगी शाळांमधील 25% राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचाही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाहीये. प्रतीक्षा यादीतून केवळ 8,954 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत. मात्र अद्यापही अनेक जागा रिक्त असल्याचं चित्र समोर आलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये जनगणनेच्या राष्ट्रीय कामामध्ये वारंवार सूचना देऊनही महापालिकेनं नियुक्त केलेले 10 शिक्षक वारंवार संपर्क करूनही गैरहजर राहिले आहेत. अखेर मनपा प्रशासनाने या दांडी बहाद्दर शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रविवारी सिटी चौक पोलिसांना पत्र दिलंय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी पूर्णतः सज्ज झालेलं असलं तरी पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सेवांच्या प्रारंभाला पुन्हा विलंब होण्याची शक्यता आहे. अमेरिका इराण तणावाचा जागतिक विमान वाहतुकीवर परिणाम होत असल्यानं विमान कंपन्यांनी सावध भूमिका घेतली आहे. वांद्रे पूर्वेतील गरीबनगर परिसरामध्ये पश्चिम रेल्वेकडून राबवण्यात आलेली विशेष अतिक्रमण हटाव मोहीम पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रशासनाकडून या जागेचे कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम सुरू करण्यात आलंय. पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी फेन्सिंगसह सिमेंटचे लोखंडी खांब उभारण्याचं काम सुरू आहे. मध्य रेल्वेच्या पुणे मंडळामध्ये दौंड मनमाड रेल्वे मार्गावर दुहेरीकरणाचं काम सुरू आहे. त्यामुळे विसापूर रांजणगाव सारोळा स्थानकांदरम्यान प्री नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे पुणे अमरावती आणि नागपूर या दरम्यान धावणाऱ्या काही महत्त्वाच्या गाड्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या. पुणे अजनी वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. अवघ्या 9 महिन्यामध्ये रेल्वेला 20 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळालेलं आहे. 10 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेल्या या सेवेतून 1.5 लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केलाय. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी सहपरिवार साई दरबारी हजेरी लावत साई समाधीचं दर्शन घेतलेलं आहे. साई दरबारामध्ये आल्यानंतर भजन गाण्याचा मोह त्यांना आवरला नाही. आपल्या सुरेल आवाजामध्ये त्यांनी साई भजन करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेमध्ये सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं विजयी सलामी दिली आहे. जोकोविचनं पहिल्या फेरीत फ्रान्सच्या टेनिसपटूचा पराभव केलाय. नोवाकनं ही लढत 6-7, 7-5, 6-1, 6-4 अशी जिंकत दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. जर्मनीच्या अलेक्झांडरनं फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीमध्ये सहज विजय मिळवलेला आहे. पहिल्या फेरीमध्ये अलेक्झांडरनं फ्रान्सच्या टेनिसपटूचं आव्हान सलग 3 सेटमध्ये परतवून लावलंय. अलेक्झांडरनं ही लढत 6-3, 6-4, 6-2 अशी जिंकत पुढील फेरीत प्रवेश केलाय. क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकरची निवृत्तीनंतर ही तरुणाईमध्ये क्रेज कायम आहे. सचिननं नुकताच त्याच्या विमान प्रवासातला व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंटवर एक्सवर शेअर केलेला आहे. त्यामध्ये विमानातील तरुणाई आपल्या लाडक्या क्रिकेटच्या देवाला पाहून अक्षरशः भारावून गेल्याचं दिसून आलं.
उन्हाळी हवामानातील सर्वात उष्ण दिवसांचा कालावधी मानल्या जाणाऱ्या नवतपाची आजपासून सुरुवात झालेली आहे. सूर्य रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार असल्यामुळे सूर्यकिरण थेट पृथ्वीवर पडणार आहे. 2 जूनपर्यंत तीव्र उष्णतेचे चटके बसणार आहेत. राज्यातील अनेक भागांचा पारा 45 ते 47 अंशांच्या पातळीवर राहण्याची शक्यता आहे. मुंबई उपनगरात पावसाच्या हलक्या सरी कोसळलेल्या आहेत. पूर्व उपनगरातील मुलुंड, भांडूप, विक्रोळी परिसरामध्ये पहाटेच्या सुमारास हलका पाऊस पडल्यानं वातावरणात थोडासा गारवा निर्माण झाला होता. मात्र इतर मुंबईमध्ये मात्र उकाडा जाणवतोय. छत्रपती संभाजीनगरातील जलसंपदा विभाग अलर्ट मोडवर आला. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी पाणी राखून ठेवण्याचं नियोजन करण्यात आलंय. जलसंपदा विभागाच्या साप्ताहिक अहवालानुसार जायकवाडी धरणामध्ये 40% जलसाठा आहे. सोलापुरात 4 दिवस रिमझिम पावसाचा इशारा देण्यात आला. गेल्या 2 दिवसांपासून सोलापूरचं तापमान 40 अंशांवर स्थिर असताना शहर परिसरामध्ये काल पावसानं हजेरी लावली होती. आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलाय. सोलापूरकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नाशिक शहर आणि परिसरात ढगाळ हवामानासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आलाय. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामानातील बदलांचे असंख्य चढउतार आणि अमेरिका इराणच्या युद्धामुळे आर्थिक गणित विस्कटलेली आहे. आंबा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आलेला आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळवून देणारा आंबा यंदा शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. एका पेटीसाठी 700 ते 1200 रुपये दर मिळत असल्यानं बागायतदारांसह ग्राहकांसाठीही यंदा आंबा कडूच राहिलेला आहे. कोकणच्या हापूस आंब्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. मात्र आता गुजरातवरून आवक वाढली असून जुन्नरचा शिवनेरी हापूस आणि दक्षिणेकडील राज्यांमधूनही आंब्याची आवक होते आहे. त्याचबरोबर 15 जून नंतर उत्तर प्रदेशमधून आवक सुरू होणार आहे. त्यामुळे ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच ग्राहकांना आंबा चाखायला मिळणार आहे. मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलेला आहे. 10,000 भटक्या कुत्र्यांसाठी महापालिका श्वानगृह उभारण्यात यावी असे सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिलेले आहेत. महापालिकेकडून निवारा केंद्रांसाठी जागेचा शोध सुरू असून पुनर्वसनासाठी श्वानांचं सर्वेक्षण सुरू आहे. नाशिकच्या मखमलाबाद परिसरातील रामकृष्ण नगर भागामध्ये भटक्या कुत्र्यांना अन्न देण्यावरून 2 शेजाऱ्यांमध्ये तीव्र वाद झाला. रस्त्यावरील कुत्र्यांमुळे नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यानं महिला डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. संशयित डॉक्टर स्वप्नाली देशमुख या कुत्र्यांना सार्वजनिक रस्त्यांवर बोलावून अन्न देत असल्याचा आरोप शेजाऱ्यांनी केलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन परिसरामध्ये चोरीची घटना उघडकीला आली आहे. देशी दारू दुकानाच्या भिंतीला बोगदा पाडून अज्ञात चोरट्यांनी 1,15,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आंतरराज्यीय टोळीतील 2 सराईत गुन्हेगारांना नांदेड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी 2 मोटरसायकलसह 11 मोबाईल जप्त केलेली आहे. या आरोपींकडून 4,76,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पुणे शहर परिसरामध्ये 1 ते 22 मे दरम्यान तब्बल 123 महिला आणि मुली बेपत्ता झाल्याची नोंद झालेली आहे. सामाजिक माध्यमांवरील अनोळखी व्यक्तींची वाढती मैत्री, प्रेमाचा आमिष, लग्नाचे खोटं आश्वासन आणि फूस लावून पळून नेण्याचे प्रकार घडलेले आहेत. तर हडपसर, कोंढवा, चंदननगर आणि फुरसुंगी परिसरातून अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. मुंबईतील सराफाला चेन्नईच्या 5 भामट्यांनी 15 कोटी रुपयांचा गंडा घातलेला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करते आहे. या आरोपींनी चेन्नईच्या कंपनीचे संचालक असल्याचं भासून ही फसवणूक केली. या प्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लाल किल्ल्याजवळील स्फोट हा साधा दहशतवादी हल्ला नव्हता. AI, ड्रोन आणि रॉकेट IEDच्या मदतीनं मोठा कट रचला जात होता असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेनं केलाय. अल कायदाशी संबंधित आरोपींनी AIचा वापर करून स्फोटक तयार करण्याची माहिती मिळवल्याचाही दावा करण्यात आला. वांद्रे पूर्व परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत सोशल मीडियावर खोटी आणि भडकाऊ माहिती प्रसारित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 2 जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारा तसंच तो ज्या X हँडलवर पोस्ट करण्यात आलाय त्याचा वापरकर्ता यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.